सुप्रभात मंडळी. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे दिनांक 9 सप्टेंबर आणि वार आहे मंगळवार 2025. आज आपण 2-3 गोष्टी बघणार आहोत. जसं मी वरती पाटी लावली आहे त्यानुसार उमराण्यामध्ये लाल कांद्याचा शुभारंभ झालेला आहे. बांगलादेशमध्ये आता सीमेपलीकडे कांदा परत जायला सुरुवात झालेली आहे. ही एक चांगली बातमी आहे. आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि एकूणच काही पक्ष आता कांद्याच्या बाजारभावासाठी सरसावलेले आहेत. त्याची पण आपण माहिती बघणार आहोत. तर त्याच्या आधी कांद्याची आवक काल किती झाली, सोमवारी कुठल्या जिल्ह्यामध्ये किती झाली त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर सुरुवात आपण उमराण्याच्या लाल कांद्याच्या शुभारंभापासून. मालेगाव तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या उमराणा बाजार समिती ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. तिथे काल सोमवारी म्हणजे 8 सप्टेंबरला लाल कांद्याच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आणि पहिला जो लॉट होता म्हणजे एक गाडी होती, अगदी गोलटी माल होता. मला शक्य झाला तर मी इथे फोटो टाकेन, नाहीतर आपल्या ग्रुपवर टाकेन. तर त्याला साधारण 1501 रुपयाचा शुभारंभाचा दर मिळालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जसजसा लाल कांदा त्या बाजारात येईल तसतसं आता त्याची विक्रीची सुरुवात होईल. ही एक महत्वाची बातमी. बांगलादेशच्या संदर्भात काही सकारात्मक गोष्टी आपण बघत होतो. काल सकाळी बांगलादेशच्या सीमेवर पहिल्यांदाच बऱ्याच दिवसांनी 3 कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या घोजडंगा बॉर्डरवर. आता या घोजडंगा बॉर्डरवरच्या या कांद्याच्या गाड्या ज्या आहेत त्यापैकी संध्याकाळी जेव्हा तिथल्या रिपोर्ट आला एक्सपोर्टरच्या माध्यमातून, त्यापैकी 2 कांद्याच्या ट्रक हे बांगलादेशमध्ये दाखल झालेले आहेत काल सप्टेंबरमध्ये 8 सप्टेंबरला. आता आयपी परवाने अजून दिलेत की नाही या संदर्भातली पक्की माहिती नाही आहे. पण ज्यांना जुने आयपी परवाने दिलेले आहेत, जुने आयातीचे परवाने आहेत, त्यांना मात्र हे आयातीची परवानगी असू शकते आणि त्या अंतर्गत त्यांनी मागवलेले असू शकतात. याच्याविषयीची काय बातमी आहे ते आपल्याला कळेल, पण ही त्यातले त्यात दिलासादायक बातमी आहे. हे बघा, बरेच जण थोडेसे निराशावादी झालेले दिसत आहेत, कारण बाजारभाव सातत्याने पडतात. एका बाजूला पावसाळी वातावरण आहे, कांदा खराब होतो आहे. दुसऱ्या बाजूला देश विदेश आपलं माफ करा संपूर्ण बाहेर देशामध्ये प्रचंड पाऊस आहे. पंजाबमध्ये खूप नुकसान झालेलं आहे, राजस्थानमध्ये नुकसान झालंय, उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये नुकसान झालेलं आहे, दिल्ली तुंबलेली होती. इतक्या लेवलला सगळं चालू आहे. अशा स्थितीमध्ये थोडंसं काय म्हणतात त्याला, ट्रान्सपोर्टमध्ये शिथिलता येणं स्वाभाविक आहे. ट्रान्सपोर्ट तिथं होणं याच्यामध्ये काही मर्यादा आहे. त्यामुळे हा काळ थोडासा तुम्हाला वाट पाहावं लागेल. इतकं सहन केलं तर आणखी थोडं सहन करायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारभावाचं भविष्य समजेल आणि ते बरोबरच येईल असं नाही, कारण बाजारभावाचं भविष्य आणि हे कोणीच सांगू शकत नाही. आपण ऑलरेडी केलेला आहे. हा डिस्क्लेमर तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये वाचताय, ते मी गृहीत धरलेलं आहे. आता या 2 गोष्टी झाल्या. आता सटाणा बाजारामध्ये एक आणखी चांगली गोष्ट घडलेली आहे. काल 8 सप्टेंबर रोजी सटाण्याला एक जो ट्रॅक्टर होता तो 2275 रुपयांनी गेला आहे. आता सटाण्यामध्ये 12,375 क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान बाजारभाव होता 260 आणि कमाल जो होता तो 2275 रुपये. ही पण त्यातले त्यात दिलासादायक आहे. आणि सरासरी होता 1450, म्हणजे हा पिंपळगाव आणि लासलगावच्या सरासरीपेक्षा पण जास्त होता, कारण तिथं 2200 रुपयांनी किंवा जवळपास 2300 रुपयांनी तो कांदा विकला गेला आहे. ही पण आता एकच हे आहे. त्यामुळे हळूहळू व्यापारी पुढाकार घेतील. सध्या एखादी गाडी घेऊन पाहूया, दुसरी घेऊन पाहूया. याचा अर्थ त्यांना काही येणाऱ्या काळामध्ये काही चाहूल लागली असावी, कारण अनेकांचा कांदा खराब होतोय आणि खरीपाचे रिपोर्ट आपण पाहिलेले आहेत की त्याची लागवड कशी असणार आहे. अलवरच्या कांद्यासंदर्भात मी सांगितलेलं आहे. 15 तारखेपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव कसे असतील आणि अलवर आणि एकूण या सिच्युएशन नंतर ऑक्टोबरमध्ये काय परिस्थिती राहील या संदर्भातली जर माहिती पाहिजे असेल तर इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताजे बाजारभाव, अगदी दुबईला सुद्धा आणि मलेशियाला काय भावाने कांदा विकतात व्यापारी, याची बारीक सारीक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे व्हॉट्सअपच्या चॅनलला क्लिक करा. आणि आणखी त्यामध्ये जे नंबर आहे त्याला जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला थेट तुमच्या व्हॉट्सअपवर ते मिळतील. हे पण मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता आणखी एक महत्वाचं निवेदन करतो.
आणि आपण किती आवक झाली ते बघूया. महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना आता 12 सप्टेंबर पासून पुढचे 7 दिवस सगळ्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. त्याच्यामध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. आता हे अनोखं आंदोलन आहे. हे काय करणार आहेत की प्रत्येकाला म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या सर्वांना फोन करणार आणि जाब विचारणार किंवा त्यांना साकडं घालणार की बाबा आमचे बाजारभाव का कमी आहेत. हे आंदोलन आता 12 तारखेला सुरू होतं आहे. भारत दिघोळे हे संस्थापक आहेत त्या संघटनेचे, त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि ते महाराष्ट्राचे अध्यक्ष पण आहे. दुसरी एक घडामोड अशी घडती आहे की कांद्याच्या याच्यामध्ये शेतकरी संघटना आक्रमक आहेतच, आता राजकीय पक्ष पण उतरत आहेत. दस्तूरखुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार आता या कांद्याच्यासाठी मैदानात उतरत आहेत. ते आता 15 सप्टेंबरला नाशिकमध्ये एक मोठा मोर्चा काढणार आहेत. ते स्वतः आंदोलनात असतील. शरद पवार हे 15 सप्टेंबरला नाशिकच्या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी पण बातमी आहे. तर या दोन गोष्टीमुळे दबाव वाढत आहे. आज नाफेड आणि एनसीसीएफच्या संदर्भात ज्यांचे पैसे आले नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या ज्या फेडरेशन होत्या ज्यांनी खरेदी केली नाफेड एनसीसीएफचा कांदा, त्यांनी मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की 75% रक्कम आली असं ते सांगतायत. आता याविषयीची माहिती आपण पुढच्या सत्रामध्ये किंवा नंतर घेऊया. आता शेवटच्या भागामध्ये राज्यामध्ये कांद्याची आवक किती झाली ते आपण बघूया. मागच्या सोमवारच्या तुलनेत या सोमवारी म्हणजे काल जी आवक आहे ती थोडी कमी होती. 2,43,881 ही क्विंटल ही एकूण राज्यातली आवक झाली. ही नंतर अपडेट होईल. यापैकी सोलापूर जिल्ह्यामध्ये झाले 19,801, किमान बाजारभाव 100, जास्तीत जास्त 2300 आणि सरासरी 1100 होता. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी आवक झालेली आहे कालची जी नोंदवली गेली ती साधारण 13,000 क्विंटल अशी नोंदवलेली आहे. उन्हाळी कांद्याला 326, 1,591, 1,041 असे बाजारभाव होते. नाशिकची आवक आपण बघूया. नाशिकमध्ये तब्बल 1.5 लाख म्हणजे 1,55,000 क्विंटल अशी आवक झाली. 369 किंवा 370 हा किमान बाजारभाव, 1,528 जास्तीत जास्त आणि 1,160 हा सरासरी बाजारभाव नाशिक जिल्ह्यामध्ये होता. बाकीच्या ठिकाणी मुंबईमध्ये 17,300 आवक झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारण 10,000 क्विंटल आवक झालेली आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये पण आवक आहे. तर ही कालची स्थिती होती. या आवकीनुसार आणि आत्ताची जी तुम्हाला माहिती सांगितली सटाण्यामध्ये कधी नव्हे ती घडलेली घटना, या सगळ्या 8-10 दिवसा किंवा 15 दिवसामध्ये एकच गाडी गेली पण चांगला बाजारभाव मिळाला. उमराण्यामध्ये लाल कांद्याचा शुभारंभ झाला. त्याचं पुढे काय होतं ते आपल्याला कळेल. पण अगदी बारीक कांदा होता शुभारंभ म्हणून त्याला 1,500 रुपये बाजारभाव मिळेल. दसऱ्याला एरवी इथे शुभारंभ होत असतो. तर मुहूर्ताची खरेदी दसऱ्याला होते, त्याच्याविषयी आपण नंतरच बघू जेव्हा त्याची माहिती आपल्याला कळेल. आणि आत्ताच्या कांद्याच्या बाजारभावाची स्थिती आणि बांगलादेशची स्थिती हे आपण बघितलं. चॅनलला नवीन असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे आणि तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो. अधिक माहिती आपण वेळच्या वेळी त्या वेळेस भेटत राहू. धन्यवाद.